तर मित्रांनो, डेटा जो आहे तो रिटेलरचा डेटा जो आहे तो निगेटिव्ह आहे, एफ आयज पॉझिटिव्ह आहेत आणि प्रो प्लेयर स्मार्टली पॉझिटिव्स आलेले आहेत. त्याच्यामध्ये अजून एक सांगायची गोष्ट अशी की प्रो प्लेयरने जे आहेत ते पुट शॉर्ट केलेले आहेत, म्हणजे त्यांचा बायस जो आहे तो पॉझिटिव्ह आहे, पण ते ॲग्रेसिव्ह लॉंग नाही आहेत, म्हणजे एकदम 200, 300, 500 पॉईंटची मूवमेंट एक्सपेक्ट नाही करत. ॲटलिस्ट 24,400च्या खाली नाही येणार याची तजवीज आता त्यांनी करून ठेवलेली आहे. रिटेलरचा डेटा ॲज ऑलवेज स्कॅटर्ड असतो. रिटेलरचा डेटा निगेटिव्ह साईडला आहे आणि एफ आय स्मार्टली थोडासा बुलिश टू पॉझिटिव्ह झालेला आहे, न्यूट्रल टू पॉझिटिव्ह झालेला आहे. तर रिटेलरला कशा पद्धतीने टाकायचं, आज दिवसभर तेच काम चालू होतं. 100-125 पॉईंटची मूवमेंट होती. 100-125 पॉईंटच्या मूवमेंटमध्ये रिटेलरला ट्रॅप करण्याचं काम दिवसभर चालू होतं आणि मोठे प्लेयर्स स्मार्टली थोड्याशा खालच्या लेवलला पुट्स ॲड करत होते आणि पुट ते शॉर्ट करून पोझिशन्स बनवत होते. तर मित्रांनो, एक्स पाहिलं तुम्ही, एस जी एक्स पॉझिटिव्ह आहे, 20-30 पॉईंटचा पॉझिटिव्ह आपल्याला दाखवते. यू एस मार्केट्स थोडेसे पॉझिटिव्ह आहेत, पण हे जे इंडेक्स आहेत हे मॅन्युप्युलेटिव्ह इंडेक्स आहेत. मोठ्या प्लेयर्सला रात्रीतून रिटेलरची सायकोलॉजी बनवायची असते. त्यांना माहिती आहे जो रिटेलर पोझिशन नेकेड सोडून गेला आहे तो 200% एस जी एक्स बघणारच आहे. तर त्याला शॉर्टमध्ये कसं टाकता येईल, किंवा आपल्याला जर ॲग्रेसिव्ह लॉंग जायचे पुढच्या काही दिवसात, तर अजून पोझिशन ॲड करण्यासाठी आपल्याला लोअर लेवल्स ठेवणं गरजेचं आहे. आता स्मार्टली डेटा तर पॉझिटिव्ह ठेवता आहेत, पण आता जर अजून लाँग टर्मची जर्नी असेल 300, 400, 500 पॉईंटची, 1000 पॉईंटची, तर त्यासाठी रिटेलरला थोडंसं उद्याचा दिवस, ॲटलिस्ट मंगळवारचा दिवस, थोडंसं निगेटिव्ह टू साईडवेज ठेवणं फार इम्पॉर्टंट आहे. पण डेटा 200% पॉझिटिव्ह आहे मित्रांनो. बघूया आता पुढच्या सेशनमध्ये कसं काम होतं आहे. इंट्राडेमध्ये जो ओ आय चेंजेस होतो त्यानुसार आपण बाकीची दिशा ठरवणार असतो. तर एक्सपायरीसाठीची तयारी आहे थोडीशी पॉझिटिव्ह. ओके, थँक्यू मित्रांनो. सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ तर पाहिले जातात, एवढं सगळ्याचं हे करतं आहे, डेटाची मेहनत मी करतो आहे, तर हे पोचवा लोकांपर्यंत. लोक फार गॅम्बलिंग करत आहेत, कॉल पुटमध्ये पैसे उडवत आहेत, मार्केटची डायरेक्शन माहीत नाही, काय नाही, नुसतं कॉल घे पुट घे, कॉल घे पुट घे, पण त्याच्या पाठीचं जे लॉजिक आहे किंवा किती हा गेम